जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका। अखंड। दुष्ट आचाराने मनी भय वसे, दुष्ट आचाराने मनी भय वसे, चिंताक्रांत दिसे मुद्रा त्याची। दुष्ट आचाराने मनी भय वसे, चिंताक्रांत दिसे मुद्रा त्याची। नष्ट कर्मे सर्व उघडी पडता, नष्ट कर्मे सर्व उघडी पडता, होईल फजिती मनी भय, होईल फजिती मनी भय। सरळ स्वभाव सत्य आचरण, सरळ स्वभाव सत्य आचरण, नसे त्या वाचून समाधान, नसे त्या वाचून समाधान। निर्मिकाचे भय घेई जो आधार, निर्मिकाचे भय घेई जो आधार, खरा त्याचा धीर ज्योती म्हणे, खरा त्याचा धीर ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते, ज्याचे आचरण वागणे चांगले नसते त्याच्या मनात नेहमी सतत भीती असते आणि तो सतत चिंताग्रस्त दिसतो। चुकीचे वर्तन एकदा उघड झाले की त्याची बदनामी होते, त्यामुळे तो माणूस आधीपासूनच मनात घाबरलेला असतो। जर माणसाचा स्वभाव सरळ आणि सत्यनिष्ठ नसेल, जर माणसाचा स्वभाव सरळ आणि सत्यनिष्ठ नसेल तर त्याला कधीच खरे समाधान मिळत नाही। जो माणूस परमेश्वराचा, निर्मिकाचा आदर आणि भीती मनात ठेवून सत्याने वागतो त्याला खरे धैर्य प्राप्त होते। वाईट आचरणामुळे मनात भीती निर्माण होते, तर सत्य, प्रामाणिकपणा आणि सरळ स्वभाव यामुळे माणसाला खरे समाधान आणि धैर्य मिळते। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।